नमस्कार प्रेक्षकांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे आपण आतापर्यंत पाहिलं की ज्यावेळी सावली राजकुमारच्या तावडीतून सुटून आपल्या एका बाळाला घेऊन जात होती, त्यावेळी ती आता अम्माला जाऊन भेटलेली होती। त्या सावलीला सहारा दिला होता आणि त्या अम्माचाच मुलगा व्यंकटेश हा सावलीच्या प्रेमात आहे। व्यंकटेशला सावली किती आवडते हे तर आपल्याला माहितच आहे। पण इकडे पुण्याला आल्यावरती सावली सारंगच्या समोर असं दाखवत असते की जणू व्यंकटेश हा तिचा नवरा आहे, त्यांचा मुलगा म्हणजे हा अबीर। तर मित्रांनो, इकडे आता व्यंकटेश सावलीच्या प्रेमात फार वेडा झालेला आहे, त्यामुळे तो आता त्याची मर्यादा ओलांडणार असतो। तर इकडे त्याच वेळी आता ऐन वेळी सारंग तिथे येईल। त्याची मर्यादा ओलांडताना त्याला थांबवत सावली त्याची बायको असल्याचं सांगितलं आहे। त्याच वेळी आता सावलीने सनसनीत व्यंकटेशच्या कानाखाली ही मारली आहे, कारण सावलीसाठी हे सगळं काही अनएक्सपेक्टेड होतं। तर मित्रांनो, हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे आता अमृता सावलीला भेटून गेल्यानंतर मात्र सावलीला खूप मन आलेला आहे, कारण अमृताने असे काही प्रश्न विचारले ज्यामुळे आता सावली गोंधळात पडली आहे। सावली व्यंकटेशला म्हणू लागते की आपण असं दोघांनी वेगवेगळं राहणं, आपल्या दोघांचं तुटक तुटक बोलणं ह्यामुळे सगळ्यांना संशय येईल आणि भविष्यात सगळ्यांना कळेल की आपलं लग्न झालं नाही। तर इकडे आता व्यंकटेश संधीचा फायदा घेऊन म्हणत असतो की सावली, हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण जर काही नाटक असं चालू असेल त्यापेक्षा आपण आपल्या नात्याला एक संधी दिली तर खरं तर माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे। तिकडे आता सावली थोडीशी गडबडली आहे। ती म्हणत असते की व्यंकटेश, जे तुम्हाला म्हणायचं आहे तरी काय? तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे कधीच शक्य नाही। तुम्हाला माहितीये ना, माझा एक मुलगा आहे आणि माझं माझ्या नवऱ्यावर अजूनही प्रेम आहे, त्यामुळे हे शक्य नाहीये। तुम्ही प्लीज तुमच्या मर्यादा ओलांडून बोला। तर आता व्यंकटेश म्हणत असतो की हे बघ सावली, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आता तूच बघ ना, एरवी अबीर मला सगळ्यांसमोर काका काका म्हणत असतो, पण ज्यावेळी तुम्ही त्याला सांगता त्यावेळी मात्र तो मला बाबा म्हणत असतो। जर का हीच गोष्ट त्यांनी जर सगळ्यांना सांगितली तर, आणि त्यामुळेच मी म्हणतो की तू मला अबीरने बाबा म्हटलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा सारखं व्यंकटेशजी व्यंकटेशजी असं म्हणून तुटक तुटक बोलता, मला तुम्ही अहो म्हणायला पाहिजे। आणि जर का तुम्ही मला अहो म्हणाल तर काय हरकत आहे? म्हणजे एक प्रकारे आपल्या नात्यामध्ये सच्चेपणा आहे, आपलं नातं खरं आहे हे लोकांना समजेल आणि कुणीही आपल्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही। तर आता सावली म्हणत असते की हे तुम्ही काय बोलताय? तर आता व्यंकटेशजी म्हणत असतो की हो, खरं तेच बोलतोय मी। ज्यावेळी सारंग तुमच्याकडे येतो त्यावेळी तुम्ही त्याच्याशी जसं काही त्यावरून मला असं वाटत नाही की एक लग्न झालेली स्त्री एका परपुरुषासोबत असं काही बोलू शकते। बघा, हा सावलीची जरा विचार करलेल्या व्यंकटेशचं हे बोलणं जरा अवघड वाटत असतं। तर आता व्यंकटेशचं वागणं जरा बदललेलं आहे। आता पटकन सावलीच्या लक्षात आलेलं आहे व्यंकटेशच्या बोलण्यात काहीतरी असल्यामुळे ती आता अवघड फील करत असते। सावली म्हणत असते की व्यंकटेशजी, खरंच मला तुमच्या बोलण्याचा उद्देश काही कळत नाही। तर आता व्यंकटेश म्हणू लागतो की हे बघा सावली, तुम्हाला सरळ सरळ सांगायचं तर जे नातं आपण खोटं असल्याचं नाटक करतोय ते जर का आपण सत्यात उतरवलं, आपण खरं खरं तसं राहिलो तर आता सावली खूपच चिडते। सावली म्हणत असते की व्यंकटेश, जे तुमचं काय चालू आहे, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि खरं सांगायचं तर माझं अजूनही माझ्या नवऱ्यावरती प्रेम आहे। हो, पण मला माहितीये ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेले आहेत आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी हे नाटक करते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे। तर आता व्यंकटेशजी सावलीजी, मी तुम्हाला तेच समजावण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे। आता तुम्हीच म्हणाला ते त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत, मग तुम्ही अजून तिथे का अडकून राहिला आहात? तर आता सावलीच्या लक्षात आलेलं आहे की नेमकं आता व्यंकटेशला काय बोलायचं आहे। आपण तर सारंग सावलीच्या सुरुवातीपासूनच पाहतोय की व्यंकटेशचं सावलीवर किती प्रेम आहे, मात्र त्याने आता एक पाऊल उचललेलं आहे। त्याच्या मनातलं काहीतरी थोडंफार का होईना सावलीला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सावली खूपच चिडलेली असते। तर इकडे आता ज्यावेळी या दोन मुलांना फिरायला घेऊन जात असतो त्यावेळी मात्र या दोन्ही मुलांचं काहीतरी नाटक सुरू असतं। त्यांना त्यांच्या आई बाबा कशा प्रकारे खोटं नाटक करतात आणि दोघांचंही लग्न कसं खोटं आहे हे पितळ आता सारंग समोर उघड करायचं असतं, त्यासाठी आता त्यांची नाटकं चालू असतात। तर आता ओवी म्हणत असते की अरे अबीर, माझी आई आहे ना, माझी ना घरी वाट पाहत असते, आणि माहित असेल हो ना रे बाबा, तुला आईचा अजून फोन नाही आला का? यावरती आता सारंग चिडला आहे। सारंग म्हणत असतो की ओवी, तुझं काय चालू आहे? ओवी, जरा शांत बस, सारखं काय गा आई आई करत असते। यावरती आता अबीर म्हणत असतो की खरं सांगू का सुपर हिरो, जशा प्रकारे तुम्ही आता चिडलात ना त्याचप्रमाणे माझी आई सुद्धा, मी व्यंकटेश काकांना व्यंकटेश बाबा म्हटल्यावरती माझी आई खूप चिडते। आता सारंगला मात्र प्रश्न पडलेला आहे, सुशीलाचं आणि माझं लग्न नाही झालं, पण सावली का चिडते? अबीरचे बाबा तर व्यंकटेश आहेत ना। आता सारंगच्या डोक्यात मात्र ठिणगी पेटली आहे,
तर इकडे आता ओवी म्हणू लागते की ना मला ना हे मोठ्या लोकांचं काहीच कळत नाहीये बाबा. ज्याप्रमाणे तो सुशीला आंटीला मला आई म्हणायला सांगतो त्याचप्रमाणे अबीरची आई त्या व्यंकटेश काकांना अबीरला बाबा म्हणायला सांगते. तुमच्या दोघांचं नक्की काय चालू आहे आम्हाला तर काहीच कळत नाहीये. तर आता सारंगच्या डोक्यात मात्र चांगलीच ठिणगी पेटली आहे. तो आता ह्या सगळ्यात विचार करत असतो. तर इकडे आता ओवी पुन्हा म्हणू लागते की मोठा करतात मला काहीच कळत नाही. यांच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे. तर इकडे आता सारंगच्या डोक्यात ठिणगी पेटली असल्यामुळे तो आता विचार करू लागतो की ज्याप्रमाणे मी सुशीला सोबत लग्न केलं नाही त्याचप्रमाणे व्यंकटेशशी लग्न केलं नसेल तर अबीर. तर आता सारंग अबीरला विचारू लागतो की अबीर बाळा तुझे बाबा कोण आहेत. तर आता अबीर सांगू लागतो की खरं सांगू का सुपर हिरो मला माझ्या बाबांबद्दल काहीच माहिती नाही. माझे बाबा कोण आहेत कसे दिसतात हे मला माझ्या आईने कधीही सांगितलं नाही आणि मी अजूनही माझ्या बाबांना कधीही पाहिलं सुद्धा नाही. बघ ना सुपर हिरो मी 7 वर्षाचा झालोय मी शाळेत जातोय तरी सुद्धा माझ्या आईने मला कधीही सांगितलं नाही. ज्यावेळी आता बोलता अबीरने त्याचं वय सांगितलेलं आहे त्यावेळी मात्र आता सारंगला विचार करायला भाग पाडण्यात आलेला आहे. सारंग म्हणत असतो की 1 मिनिट अबीर मला सांग तुझं वय किती आहे आणि तुझे बर्थ डेट काय आहे. तर मित्रांनो इकडे आता अबीर सारंगला बर्थ डेट ऐकून खूपच मोठा धक्का बसलेला आहे. त्याच्या पायाखालची जमीन सदरली आहे. तेवढे त्याला आता एक फोन आलेला आहे. इकडे आता फोन वाजत असतो. ओवी सांगत असते की बाबा आपल्याला जो फोन सापडला आहे ना तो फोन वाजत आहे. तर इकडे आता तो खंड्याचा फोन असतो आणि त्या खंड्याच्या फोनवरती राजकुमार बॅक टू बॅक कॉल करत असतो. तर आता सारंग म्हणत असतो की ओवी बाळा तो मोबाईल माझ्याकडे दे. ज्यावेळी आता सावली ओवी तो मोबाईल बॅगेतून काढते त्या मोबाईलवरील नाव वाचते. त्यावर लिहिलेलं असतं की राजकुमार सर. हे नाव ऐकताच सारंगला खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता सारंगला ओवी फोन देत असते. तेवढ्यात आता फोन कट झालेला आहे. तर मित्रांनो इकडे आता सारंग नंबर बघतो तर त्याच्या लक्षात येतं की हा तर राजकुमार दादाचा नंबर आहे. तर मित्रांनो आता सारंगला राजकुमारचा नंबर पाहून खूप मोठा धक्का बसलेला आहे. सारंग डायरेक्ट आता सावलीच्या दिशेने गाडी घेत सारंग विचार करत असतो की लवकरात लवकर सावलीकडे जायला पाहिजे आणि अबीरच्या विषयी त्याला विचारायला पाहिजे. त्यामुळे तो आता ताडकन गाडी वळवतो आणि सावलीकडे जायला निघतो. तर इकडे राजकुमार विचार करत असतो की हा खंड्या माझा फोन का उचलत नाहीये. ह्याचा फोन नक्की कोणत्या लोकेशन वरती आहे हे मला शोधून काढलं पाहिजे असा विचार करून आता तो भैरवीकडे आलेला आहे. तर इकडे सावली व्यंकटेशला म्हणत असते की व्यंकटेशजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुमच्या बाबतीत असा विचार कधीही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू नका. तर आता व्यंकटेश आपल्या मर्यादा ओलांडतो. तो म्हणत असतो की सावली माझ्यामध्ये कमी तरी काय आहे. ज्यावेळी मी आपण बेळगावला होतो त्यावेळेस पासून ज्यावेळी मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासूनच माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि आम्हाची सुद्धा हीच इच्छा होती. आम्हाला माहिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. पण याआधी मी तुला कधीही असं काही बोलण्याची हिंमत केली नाही. पण आता मला तुझा भूतकाळ समजला आहे. मग तुझी काय हरकत आहे. तुझा नवरा तुझ्या आयुष्यात पुढे निघून गेला आहे. त्याच्या आयुष्यात पुढे तिथेच अडकून राहिली आहेस. इथेच आता व्यंकटेश सावलीचा पुढील विचार करून आता सावलीचा हात धरतो. तिथेच आता सावलीचं डोकं सटकतं. ती म्हणत असते की व्यंकटेशजी माझा हात सोडा. तर मित्रांनो त्याच वेळी आता सारंग तिथे आलेला आहे. सावली व्यंकटेशला म्हणत असते की व्यंकटेशजी माझा हात सोडा. हे सगळं काही सारंग पाहतो आणि सारंगच्या लक्षात येतं की ह्यांचं नातं खोटं आहे. जर काही खरेच नवरा बायको असते तर सावली अशी म्हणालीच नसते. तर आता सारंग सावलीच्या जवळ येतो आणि व्यंकटेशला दम देऊन म्हणत असतो की तिचा हात सोड आणि ती माझी बायको आहे असं ठामपणे ठणकावून सांगतो. म्हणत असतो की आमच्या नवरा बायको मध्ये तू पडू नकोस. सावली माझी बायको आहे. तर आता सारंग म्हणत असतो की मला सगळं काही माहिती आहे. सावली आणि तुझं नातं खोटं आहे. मला मुलांनी सगळं काही सांगितलेलं आहे. त्यामुळे याद राख पुन्हा मर्यादा ओलांडायच्या नाहीयेत आणि पुन्हा सावलीला हात लावायचा नाहीये. आहे अबीर हा माझा मुलगा आहे आणि सावली माझी बायको आहे. त्यामुळे पुन्हा हात लावला तर हात मोडून ठेवील. तर मित्रांनो एका झटक्यात आता सगळ्या सत्याचा खुलासा झालेला आहे. तर मित्रांनो असंच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.